एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांची कानउघडणी तुमच्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते, बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला, पैशांच्या बॅगेसंदर्भात संजय राऊतांच्या आरोपांनंतर मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, राऊतांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवणार। मुंबई महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण मुख्यमंत्री फडणवीस उदात मित्राला महापौर पद देऊ शकतील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य। ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना महापौर पद मिळावं, शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आतापासूनच महापौर पदावर दावा। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असावा, जयंत पाटील अजितदादांसोबत आले तर स्वागतच, आमदार संग्राम जगताप यांची ऑफर। सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्याला जागतिक यादीत स्थान, मुंबई पुण्यात जल्लोष। महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त, तर पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचेही मानले आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा, जबाबदारीचं भान ठेवा, निकष न पाळल्यास युनेस्को हा दर्जा काढून घेईल, राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा। किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू, स्वतंत्र समितीही गठीत, सांस्कृतिक विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम, मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना उत्तर। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा ठपका। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, दूध का दूध, पाणी का पाणी होईल, विचारांसाठी कितीही संघर्ष करण्याची तयारी, ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनीही थोपटले दंड।